नमस्कार मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की एकच चूक पुन्हा पुन्हा इच्छा नसताना आपल्यासोबत घडत जाते आणि हे असं माझ्यासोबतच का घडतं असा विचार आपल्या मनात येत जातो. तर त्यामागे कारण असतं की आपला कम्फर्ट झोन सोडून आपण पुढे कधी जातच नाही आणि त्या पलीकडे कधी पाहतच नाही. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा ती मिळवण्यासाठी आपला स्वतःचा कम्फर्ट झोन सोडणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. विश्वास नांगरे पाटील यांचं एक पुस्तक आहे मन में है विश्वास. त्यात त्यांनी एक गोष्ट लिहिलेली आहे. ती गोष्ट अशी की एका राजानं 2 गरुड आणले आणि त्यांना शिकवण्यासाठी माणूस ठेवला. काही दिवस गेले. एक गरुड उंच भराऱ्या घेऊ लागला, दुसरा मात्र उडेच ना. राजा काळजीत पडला. अगदी सारखे 2 पक्षी, एक भरारी घेतो आणि दुसरा थंड. काय करावं? राजानं दवंडी पिटली. गरुडाला कोणी उडवून दाखवावे म्हणून. दुसऱ्या दिवशी पहाटे राजा बागेत आला. बघतो तो दुसरा गरुड पहिल्यापेक्षाही उंच गेला होता आणि हवेत सुंदर संत गिरक्या घेत होता. हे अजब घडलं कसं आणि कुणी केलं? एक सामान्य शेतकरी अदबीने पुढे आला आणि म्हणाला, महाराज, मी केलं. मी फक्त तो गरुड ज्यावर बसला होता ती फांदी कापली. दुसऱ्या क्षणी तो आकाशात झेपावला. बाकी तर तुम्ही बघतच आहात. आपल्या आयुष्याचंही असंच असतं मित्रांनो. आपली फांदी कधीतरी आपण सोडून बघितली पाहिजे. सतत सुखद मर्यादित चेकाळणाऱ्या आनंदाच्या कवचामध्ये स्वतःला गुरफटून ठेवणं अगदी चुकीचं आहे. कदाचित बाहेर खुलं समृद्ध रचनात्मक आव्हानांचं विश्व आपली वाट बघत असेल हा विचार करून आपण आपला कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. कारण ज्या क्षणाला तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडाल त्यावेळी तुम्ही मुक्त असाल त्या पिंजऱ्यातून, जो पिंजरा तुम्हाला तुमच्या सक्सेसच्या, तुमच्या यशाच्या मार्गामध्ये अडथळा बनत असेल. धन्यवाद.